मंडळाने एक जिवंत देखावा सादर करणार आहे। आरक्षण आरक्षण आणि आरक्षण, फक्त आरक्षण याची संकल्पना आहे ती आपल्या गावचे हरहुन्नरी कलाकार अत्यंत बुद्धिवंत असे महेंद्र नारायण पवार आबा यांनी या नाट्याचं संकल्पन केलेलं आहे आणि त्याला साथ यामध्ये आपल्या मंडळाचे सर्व हितचिंतक प्रवीण अर्जुन पवार, राजेंद्र महादेव पवार आणि अनिल शिवाजी पवार या मंडळींनी त्यांना हे सर्व साकारण्यासाठी सहकार्य केलेलं आहे। कुंभार आहे आमदार, एक इरसाल आमदार आपल्या या ठिकाणी बघायला मिळणार आहे एका वेगळ्या रूपामध्ये। त्या इरसाल आमदारांची भूमिका सागर पवार यांनी सादर केलेली आहे। त्यांचे मुलींनी जे आहेत प्रिय ते आहेत वेदांत पवार, अत्यंत धमाल विनोदी पात्र आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत स्वराज पवार यांनी अतिशय सुंदर आणि कल्पक असं काम केलेलं आहे। आपण ही कलाकृती पाहिल्यानंतर 100% टाळ्या वाजवाल यामध्ये शंका नाही। यामध्ये बाजीप्रभू आहेत आपल्या सर्वांचे आणि आपल्या मंडळाचे अत्यंत क्रियाशील कार्यकर्ते निलेश पवार आणि शिवा काशीदाच्या भूमिकेत आहेत ओंकार भोसले। आपल्या स्वराज्याचे सरसेनापती प्रतापराव गुजर ज्यांनी अटकेबार झेंडे लावले आणि शिवाजी राजांनी त्यांना कुर्तोजी गुजर असं त्यांचं नाव होतं, पण त्यांनी जो एक अप्रतिम असा पराक्रम केला म्हणून त्यांना प्रतापराव गुजर ही पदवी त्यांनी दिली। या भूमिकेमध्ये आहेत तुषार पवार आणि रायबाच्या अत्यंत कुशल अशा भूमिकेमध्ये आहेत साहिल पवार। या सर्व मंडळींचं आपण या ठिकाणी स्टेजवर आगमन झाल्यानंतर टाळ्या वाजवायचे, त्यांचं सहर्ष स्वागत करायचे आणि यानंतर त्यांनी ताबडतोब आपली कलाकृती सादर करावी अशी मी संयोजकांना विनंती करतो। धन्यवाद। नाही रे, या वैरणीसनं जाऊन आलो तरी अजून दार बंदच आहे तुझं। अरे रामा, आलो बाबा, थांब की जरा। काय म्हणतोयस? हे बघ, ह्या भाऱ्यातल्या तुला लागत्यात तेवढ्या पेंढ्या घे आणि बाकी ठेव मला। अरे नको बाबा, हाय शिल्लक घरात। अरे तुझ्याच बांधाला वैरण काढली, आमची कुठं राहणार आहेत मर्दा? त्यात तू आजारी आहेस, वैरण काढायला तुला जमत नाही, कशाला उगाच त्रास घेतोयस? हा, घे की यातल्या 4 पेंड्या। दुपत्यापुरतं आपलं माझ्याकडे काही एकच शेपूट आहे, त्याला असं किती लागतंय रे? बरं ठेव तिथं। आणि हे बघ, अंकुशचं आवरलं का बघ जरा। का रे, त्याच्याकडे काय काम काढलंच म्हणायचं? तुझं लेका वय झाले, काय टकुऱ्यात राहीना तुझ्या। अरे तुझ्या अंकुशचं आणि आमच्या सूरजच्या नोकरीची कसली लिस्ट लागणार हाय नव शहरात? तिकडेच जाणार आहेत ही दोघं, आणि आवरलं तर चहा घ्यायला इकडेच ये म्हणाव। ठेवलाय म्या। तात्या तात्या, हो काय चाललंय? झालं का सूरजचं? चल म्हणावं लवकर। सूरज, ए सूरज, अरे चल की लवकर, गाडीची वेळ झाली। अरे आलो आलो आलो। अरे काय गडबड, थांब की जरा। अंक्या थांब जरा, ते कसलं फिरवून लावली तरी लावून दे की त्याला। हो काय तात्या, ती फिरवून लावली नव, फेऱ्याला लावली म्हणतात त्याला। अहो तुम्ही बी लावणार असला तर हाय बघा आरशावर। हाय आता म्हातारपणीने ढोबळा म्हणी। हे बघा पोरानू, शहरात चाललायसा तो काय आपला गाव नव, अरे जरा जपून वागा। उगाच गावात काय बी कपतय म्हणून शहरात तसं नाही। म्या आणि तुझ्या बानं कसं दिवस काढल्यात हे आमचं आम्हालाच माहिती। रामासारखा देव माणूस मला शेजारी मिळाला म्हणून ह्या दलित माणसाला कशाची कमतरता भासली नाही। शिरपा, काय बी बडबडू नकस, ती चांगल्या कामाला निघाल्यात नव, जाऊ दे की त्यांना। तात्या, तुम्ही दोघांनी आपल्या मैत्रीमध्ये कधीही जातीपाती आणल्या नाहीत हे बघितलंय आम्ही। अहो अडी अडचणीत एकमेकांना मदत केली आहे तुम्ही। होय, आणि बापू तुम्ही दोघांनी संकटातून कशा प्रकारे कशी मात करायची आणि त्यातनं कसं बाहेर पडायचं याची चांगली शिकवण मिळाली तुमच्याकडून आम्हाला। किती बी अत्याचार अन्याय झाला तरी बी न डगमगता त्यातून कशा प्रकारे जीवन जगायचं हे एक उत्तम उदाहरण दिले तुम्ही।
अरे कसलं काय घेऊन बसलास मर्दा? तुझ्या बाचा हात आमच्या डोक्यावर आहे, बाकी कुठलं काय आलंय रे? हे काय शिरपा, काय बी बडबड नगस. अरे होय रामा, कोण करत नव्हतं बघ जवळ. त्यावेळी आधाराचा हात दिलास म्हणून आज दिवस बघतोय आम्ही. बाळा तुम्ही या. ह्यो काय बडबडा लागला की थांबायचं नाही. होय होय. ठीक आहे, येतो आम्ही. चल रे, चल 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 चल. हा चल चल. तात्या, बापू, अहो कुठे आहे तुम्ही? आलो की बाबांनो, थांबा की जरा. आलो आलो आलो. काय काय घोड्यावरच असतायचा बघा तुम्ही दोघं. अहो तात्या, नोकरीचं पक्क झालंय. त्याचं उपकारच म्हणायचं बाबानं, दुसरं काय. पण तुझं कार असा चेहरा पडलाय आणि असं का तोंड केलीस बरं? नाही तात्या, नोकरी मिळाली आहे, पण पण फक्त माझंच नाव लागलंय लिस्टमध्ये. सूरजला नाही मिळाली नोकरी, त्याचं नाव नाही लागलं लिस्टमध्ये. मला वाटतच होतं तसं. याला कायमच सांगत होतो म्या, जरा अभ्यास कर. कायमच अंकुशचं उदाहरण द्यायचं त्याला. आता नाही नवं लागलं. तसं नाही आबा, त्याला चांगले मार्क पडलेत. अहो उलट माझ्यापेक्षा जास्त चांगले मार्क पडलेत. मला 115 मार्क आहेत, तर त्याला 174 आहेत. अरे मग तुझं एकट्याच कसं काय नाव लागलं म्हणतो मी? आरक्षणामुळं मला नोकरी मिळाली आहे. त्याचं नाव ओपनमध्ये असल्यामुळे त्याचं मेरिट जास्त लागलं, त्यामुळे त्याचं नाव नाही आलं लिस्टमध्ये. तसं काय नाही रे अंक्या. अरे नशिबाची खेळ आहे ते. अरे पुढच्या वेळी नक्की कुठे ना कुठे तरी माझं नाव येईल. तू नको काळजी करूस. होय, हे बघ अंक्या, हा, तुलाच त्याची गरज होती. हातावरचं पोट आहे तुमचं. आता नोकरी मिळाल्यानं तुमचं आयुष्य तरी या दारिद्र्यातून बाहेर निघल. होय तात्या, त्याला पण बराच वेळ मी हेच समजावतोय, पण त्याच्या डोसक्यात काही वेगळाच विचार चालू आहे. नोकरीवर जाणार नाही म्हणतोय. ते काय नाही तात्या. अहो दोघांनी एकाच दिवशी आम्ही जन्म घेतलाय. शाळा, खेळणं सगळं एकत्रच केलंय, त्यामुळं नोकरीही एकत्रच करणार. अरे अंक्या, अंक्या, तुझ्या बानं लई हालाकीत दिवस काढलेत. तुझी आई तुझ्या जन्मावेळीच त्याला सोडून गेल्या. कसं दिस काढल्यात त्यानं हे बघितलंय मी माझ्या डोळ्यानं. लोकांच्या बांधावरची वैरण काढून ढोरं सांभाळल्यात. पडल ते काम केलंय. आणि आता पोराच्या जीवावर 2 घास सुखानं खायची येळ आली आणि त्याला लाथ मारतोयस वय? गपवानी हाय ती नोकरी पकडायची, कळलं का? अहो हे अंक्या, हे बघ, तू आता जास्त विचार करू नकोस. तू जाईनो, मी बघतो नंतर. नाही रे, मला पटत नाही. अरे बर, ठीक आहे, तुम्ही म्हणताय म्हणून मी जातो. हा, तुझं बी नोकरीचं काम लवकरच होऊ दे बाबा. त्यासाठी नवसच बोलतो मी मसोबाला. हे बघ शिरपा, पोरग्याला नोकरी लागली या. उरड्यात कोंबड लई दिवस झालं वरडत या. जरा होऊन जाऊ दे की आज. अरे रामा, तुला केव्हा नाही म्हणलंय का म्या? आज करूया की झणझणीत. हा, दोघं बी हातपाय धुवा आणि या लवकर. करतो रम्या तयारी. तुम्ही शांत राहा. ठेवतोय. कोण रे? कोणाचा फोन होता? आणि असं एकदम दचकायला काय झालं? अरे कोणाच्या घरात उभा माहिती आहे की नाही तुला? साहेब, सीएम साहेबांचा फोन होता. काय म्हणत होते ते? अहो बरेच तापलेले होते. का बरे? अरे पार्टी फंड पाठवलंय की त्यांना? आणि त्यांचं वेगळं पाकिट बी पाठवलंय. आणि मग कशाला हे बोंबलतात? साहेब, अहो आपला मतदारसंघ त्यांना धोक्याचा वाटतोय. अहो त्या सर्वे करणाऱ्या लोकांनी आपल्या मतदारसंघात तुमची लोकप्रियता खूपच खाली गेली आहे असा रिपोर्ट दिलाय. हल्ली पक्षश्रेष्ठी त्यांच्याच सर्वेवर तिकीट वाटप करतायत. अरे किती आदेश होऊ देत रे, हा मतदारसंघ माझा आहे. कधी आणि कशा प्रकारे इलेक्शनचं वातावरण तयार करायचं हे चांगलंच कळतंय आम्हाला.
अरे विरोधकांची झेप ही त्यांच्या कौतीप्रमाणे आहे. अरे आमच्या समोर कोण उभं राहते ना बघतोच आम्ही. अहो साहेब, आकाशातनं जमिनीवर या. मागच्या 2 वर्षाचा विचार केला तर अनेक मतदार तुमच्यापासून दूर गेलेत आणि त्यात प्रत्येक जातीचे वेगवेगळे गट तयार झालेत. गल्लीला डेऱ्या आणि उमऱ्याला पुढारी झाल्या. अरे याचाच फायदा घ्यायचा बाबा. फायदा? तो कसा साहेब? अरे जातीयवादाचं मोठं राजकारण करायचं. प्रत्येक जातीत पुढारी करायचा आणि उडवून द्यायचा त्यांच्यातच भडका. सगळ्यांच्या टाळूवरती हात ठेवून लोणी कसं खायचं ना हे चांगलंच कळतंय आम्हाला. ते मात्र खरं साहेब. अहो चांगली संधी आहे बघा. अहो काल पलीकडच्या गावातला तो रामा आणि शिरप्या, ती 2 जण आली होती. कशासाठी? अहो दोघांची पोरं परीक्षेला बसली होती, कसल्या त्या स्पर्धा परीक्षेला. त्यातल्या शिरपाच्या पोराला कमी मार्क मिळून सुद्धा आरक्षणामुळे नोकरी मिळाली आहे. असं? आणि रामाचं पोरग ओपन मध्ये असल्यामुळं जास्त मार्क मिळून सुद्धा नोकरी नाही हो. आता या निखाऱ्यावरती कसा वणवा पेटवायचा ना याचाच विचार करायला पाहिजे. कसा 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 सांगतो. सांगा सांगा. हा वणवा असा पेटवतो की हात भाजलं पण नाही पाहिजे आणि थंडी पण गेली पाहिजे. हे बघ, उद्या रामाच्या पोराला बोलवून घे. बघू उद्यापासून मिशन आरक्षण. अहो तुमच्या गावात 6 महिन्यात रस्ता झालात म्हणून समजा. नमस्कार साहेब. हा 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 ठेवतो. नाही काही नकोय साहेब. आणि आमच्याकडे काय काम काढलं म्हणायचं? अरे सूरज, अरे तुझ्या बानं आमच्यासाठी खूप काही केले रे. बऱ्याच वर्षापासूनचे संबंध आहेत आमचे. अरे वडिलांच्या जागी मानतो आम्ही. साहेब हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे, बाकी काय. बरं सूरज, अरे मेरिट लिस्ट काय झालं? कुठं पेढे दिले नाहीस? काय नाराज वगैरे आहेस की काय आमच्यावर? अरे तुमच्यासारखा तरुण हीच आमची ताकद आहे बाबा. तुम्ही आमच्या मागं आहे म्हणूनच आम्ही इथपर्यंत पोहोचलोय बाबा. साहेब ते मेरिट लिस्ट मध्ये नाव नाही लागलं माझं. काय सांगतोस का? हो. अरे तुझ्यासारख्या हुशार आणि मेहनती मुलाचं लिस्ट मध्ये नाव नाही. अरे सगळ्या तालुक्यात हुशार तू आणि तुझंच नाव नाही. अरे 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 अहो म्हणजे तसं नाही, म्हणजे तसं बघितलं तर मला 174 मार्क आहेत. काय सांगतोस? हो. आणि जातीनं मी ओपन मध्ये जात असल्यामुळं मेरिट जास्त लागलंय. अरे 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 थोडक्यात चान्स गेलाय माझा. पण साहेब आमच्या अंक्याचं काम झालंय बघा. अरे तेच झालं ते कसं काय रे? ते त्याला आरक्षण असल्यामुळं कमी मेरिट लागले त्यांचं, त्यातच त्याला संधी मिळाली बघा. म्हणजे आंधळ्याचा पाय ह्याच्यावर आपलं कशावर असतोय म्हणायचा, तशातला हा प्रकार म्हणायचा. अरे किती दिवस तुमच्यासारख्या हुशार पोरांनी जातीमुळे मागं राहायचं? तुमच्यासारख्या हुशार पोरांची गरज आहे या देशाला. अगदी बरोबर साहेब. साहेब काय करणार, ही सिस्टीमच अशी आहे, याला पर्यायच नाहीये. अरे रुळलेल्या वाटेनं कोण बी जातय, पण वाट तयार करणारी थोडीच असतात. अरे त्यातलं तुम्ही हैसा. तुम्हाला वाटच तयार करायची आहे तर शासन व्यवस्थेविरुद्ध आवाज उठवायला हवा तुम्ही. अरे चाललंय म्हणून जर का चालू द्या असा विचार जर का केलास तर तुझ्या बासारखं जगलास तर इथंच राहायला लागेल तुम्हाला. वा साहेब काय बोललात? साहेब बरोबर आहे तुमचं. ही व्यवस्था कुठेतरी बदलायलाच पाहिजे. अहो किती दिवस शेतातच राबायचं आधी आणि रस्त्यावर माळवं विकायचे. आम्हाला पण नोकऱ्या करायच्या आहेत. पण साहेब एकट्यानं प्रयत्न करायचा तरी कसा? अरे एकटा कसा, साहेब आहेत ना तुझ्या बरोबर. सूरज, अरे तुम्ही एकटे आहात म्हणून यश मिळणार नाही अशी भीती बाळगू नको. अरे थव्यानं उडणाऱ्या पक्ष्यांपेक्षा गरुडाची झीप ही नेहमीच मोठी असते.
अरे तुझे मित्र समाज यांना घेऊन तुझी ताकद दाखवण्याचा प्रयत्न कर बघ, त्यातूनच नक्की मार्ग सापडेल तुला. पण साहेब, या मार्गात काटेही बरेच येतील, पण काट्यावर चालणारी माणसेच ध्येयापर्यंत लवकर पोचतात, कारण खाली टोचणारे काटेच त्याच्या पायाची गती वाढवत असतात. वा 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 सूरज, म्हणून तुझं सिलेक्शन झालं पाहिजे. अरे काय बुद्धिमत्ता तुझी. अरे बघ, जर देवावर विश्वास असेल तुझा तर नशिबात लिहिलेलं नक्कीच मिळणार बघ. अगदी बरोबर साहेब. स्वतःवर विश्वास ठेव म्हणजे देव सुद्धा तुला मदत करेल. काय काय साहेब, बरोबर ना? आणि हे बघ, आत्मविश्वासानं केलेल्या कार्याला कोणत्याही संकटाची भीती नसते. देव पण संकट त्यांनाच देतो ज्यांच्यात ती झेलण्याची ताकद असते. वा साहेब, काय बोललात साहेब. बाहेर अंकुशाला पेढे देण्यासाठी पाठवून दे त्याला. सूरज, बघितलंस नोकरीचा आनंद कसा ओसंडतो तो. बघ, काय करायचं ना तो लवकरच विचार कर. होय साहेब, आतापर्यंत आमचा तात्या आणि मी दुसऱ्यासाठी जगत आलोय. बघूया साहेब, स्वतःसाठी काही करता येतं का ते. नमस्कार साहेब. अरे सूरज, बरं झालं इथंच भेटलास. अरे कधीपासून शोधतोय तुला. आणि हा घे पेढा. अर्धाच घ्यायचा, अर्धा मला पाहिजे. अरे नेहमी जे मिळेल ते दोघांनी वाटून घेतलंय आपण. अरे राहू देत. अरे पेढा तरी अर्धा कशाला देतोय मला. तो पण खा सगळा तूच. हे सगळंच तर तुम्हालाच हवंय साहेब. येतो मी. सूरज, अरे थांब साहेब. हा असा का रागानं गेला इथून. काही समजतच नाही. काही चुकलंय का माझं. अरे असंच आहे बाबा. अरे गरिबानं काही मिळवलं ना की पोटात दुखतं यांच्या. म्हणजे नेमकं काय म्हणायचंय तुम्हाला. बाळा, तुझा बा आणि आमचा फार जुना संबंध आहे. तुझ्या बानं शेण आणि खांड काढण्यापासून ते लाकडं फोडेपर्यंत सगळी कामं करून दिवस काढलेत. पण तुला नोकरी लागले ना, तुझं चांगलं दिवस येणार हे चित्र दिसत असेल त्यांच्यासमोर. नाही सर, माझा सूरज तसा नाहीये. काहीतरी गैरसमज होते तुमचा. अरे स्पर्धेत मित्र मागे राहिला तर फार वाईट वाटतंय, पण तोच मित्र आपल्या पुढे गेला ना तर जास्तच वाईट वाटतंय रे. साहेब, तुम्ही काय बोलता मला काही समजत नाहीये. नीट सांगाल का तुम्ही. हे बघ, परीक्षेत जास्त मार्क मिळूनही त्याला नोकरी मिळाली नाही आणि कमी मार्क मिळूनही तुला नोकरी मिळाली, याचाच राग आलाय त्याच्या मनात. त्यातून मार्ग काढण्यासाठी तो आपला समाज एकत्र करून संघर्षाची तयारी करतोय. त्यालाही आरक्षण हवंय. अहो पण साहेब, आम्हाला आरक्षण आहे कारण दुसरा जगण्याचा पर्यायच नाहीये. आमच्या जवळ ना शेती आहे ना उद्यासाठी शिजवायचे तांदूळ. आत्ता कुठं दलितांना जीवनाचा खरा अर्थ समजू लागलाय, शिक्षण मिळू लागलंय, जगण्याची उमेद निर्माण झाली आहे. नाहीतर आमच्या वाडवडिलांनी केले ना चाकरी मोठमोठ्या घरांची, पण त्यांच्या पदरी काय आलं. दारिद्र्यच ना. मग आता होते ना आमची उन्नती, मिळतोय आम्हाला जगण्याचा थोडा अधिकार. मग काय फरक पडतो यांना. अरे हातावरची पोट तुमची. तुमच्या समाजानं किती अन्याय जुलूम सहन केला हे बघितलंय आम्ही. अरे हे सगळं आम्हाला पडतंय रे, पण कोण समजावणार आहे आम्हाला. तुमच्यासारखी माणसं या जगात आहेत ना, म्हणून आमच्या समाजाला आज कसलीच अडचण येत नाहीये. तुम्ही नेहमीच आमच्या पाठीशी उभे राहिलात. हे बघा, प्रत्येक वेळेला तुम्हाला आमच्यासारख्या लोकांची साथ मिळेलच असं नाही रे बाबा. कधी कधी तुम्हाला एकटं सुद्धा लढावं लागेल, पण लढता नाही लढा असं की लढल्यावर सुद्धा विरोधकांनी सुद्धा हात जोडले पाहिजेत. ठीक आहे साहेब, सूरजनं जर हाच निर्णय घेतला असेल तर मीही मागे हटणार नाही. या लढाईत माझं कसं होईल, काय होईल हा विचारच आम्हाला येणार नाही. साहेब, सूर्यास्ताच्या वेळी सूर्य बुडताना आपणाला दिसतोय, पण खरं तर तो कधीच बुडत नसतो. आणि धाडशी माणूस हा कधीच कोणाला भीत नसतो आणि भिडारा माणूस कधीच धाडस करत नसतो. आणि ह्या लोकांना आता धाडसे लोक कसे असतात ते दाखवण्याची वेळ आली आहे आणि आम्ही ती दाखवून देऊ. शाबाश अंकुश, शाबाश.
आयुष्यात सुंदर स्वप्न जर तुम्हाला बघायची असतील ना तर वेळ दौडू नको. होय साहेब, जोपर्यंत आमच्या या मनाला आशेचे पंख आहे, हृदयामध्ये ध्येयाचे वादळ आहे, अंतःकरणामध्ये जिद्द आहे, डोळ्यासमोर खुलं आकाश आहे, तोपर्यंत येणारा प्रत्येक क्षण आमचाच आहे आणि आम्ही तो कुणालाही देणार नाही. आम्हाला कोणीही अडवू शकणार नाही. हे बघा, तुम्ही अपमानाच्या पायऱ्या भरपूर चढला आहात. आता ध्येयाचा डोंगर चढताना तुम्हाला कधीच पायऱ्या मिळणार नाहीत. त्या डोंगरावरती तुम्हाला नवीनच पायवाट शोधावी लागणार आहे. या पायवाटेवरती नेहमी तुमच्या सोबत आम्ही असू. होय साहेब, बराच अन्याय सहन केलाय आम्ही. अहो, कधीतरी मानानं सन्मानानं जगू द्या की आम्हाला. हा जगण्याचा अधिकार आमच्यापासून कोणी हिसकावून घेणार असेल तर बघतोच आम्ही. ये तुम्ही साहेब. हो हो, ये ये. साहेब, ही खेळी चांगलीच रंगाला आली आहे. हा वणवा फारच भडकणार आहे. यातनं आपण आपला डाव कसा साधायचा ते बघितलं पाहिजे. आणि अरे आम्ही इथपर्यंत काय उगाच पोचलोय होय? ही असली कामं आमच्या डाव्या हाताचा मळ आहे. एका ताटात खाणारी जातीच्या नावाखाली कशी एकमेकांच्या जीवावरती उठतायत हे लवकरच कळेल तुम्हाला. अंक्या, काल मंत्री साहेबांसमोर मुद्दामून पेढा दिलास. अरे चांगलंच कळतंय आम्हाला, तुमचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळेच आहेत. अरे सूरज, तू सुद्धा असं धुतल्या तांदळासारखं बोलू नकोस. मला नोकरी मिळाली म्हणून पोटात दुखते तुझ्या. हे जा, माझ्या पोटात नाही दुखत तर मला खुपते ही व्यवस्था. अरे इथे टॅलेंटला काहीच किंमत नाही. सगळीकडे आरक्षण आरक्षण आरक्षण. अरे मग आमच्या सारख्याने अभ्यास करून मार्क पाडलेल्या मुलांनी कुठे जायचं? हे पोरांनो थांबा. अरे कालपासून मी बघतोय दोघ जण एकमेकांनी पाण्यात बघायला लागलायसा. चांगलं लक्ष आहे माझे. बापू, भांडण्याचा प्रश्नच येत नाहीये. मला माझ्या हक्काचं मिळतंय आणि त्याला कसला राग येतोय? अरे पण कसला हक्क रे? मग आमचा हक्क कुठं आहे? सगळा हक्क तुम्हा दलितांनाच दिलाय का? अरे 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 काय बोलतोय सूरज? अरे कोण दलित कोण मराठा? कसली भाषा वापरतोयस तू? अरे पोरा, तुझ्या बाण आणि आम्ही कधीच आमच्या नात्यात जात आणली नाही रे. आणि काय चालवलंयसा तुम्ही? हे आम्हाला मान्य नाहीये. तात्या ऐका, हे बघा आता परिस्थिती वेगळी आहे. तात्या आरक्षण असणारी मुलं आता उच्च शिक्षित झाले होणारच. आम्हाला या अशा संधी हव्यात. या शासनानं मराठ्यांच्यासाठी काय केलंय? आम्हाला शेती आहे पण लाईट नाही, शेतीमालाला हमी भाव नाही, पाणी नाही आणि ह्या बाबाचं तर काही कळतच नाही. पेरलेलं धान्य तर डोकंच वर काढत नाही आणि सावकार पण थांबत नाही. शेतकऱ्याला आत्महत्या करण्याशिवाय पर्यायच नाही आम्हाला. आणि आम्ही, आमचं काय रे? याच मातीत जन्माला आलो आम्ही. अन्याय अत्याचार जुलूम आमच्यावरच. गाडग्यात थुंकण्यापासून ते पावलाचे ठसे पुसण्यापर्यंत अशी वागणूक मिळाली आम्हाला. का का सांग ना, कशासाठी केला हा अत्याचार? मंदिरात प्रवेश नाही, आम्ही आलो तर म्हणे पावित्र्य नष्ट होईल. अरे पण दगडाची मूर्ती बनवण्यासाठी लागणारा दगड काय तुम्ही फोडलाय? तो आम्हीच फोडलाय. तेव्हा होत नव्हता का हा तुमचा देव अपवित्र? अंकुश जरा तोंडावर. अरे पोरांनो, जाती जातीत तेढ निर्माण करून आपापसात भांडण करून आपलीच डोकी फुटणार आहेत. या शासनाला काय बी नाही त्याचं स्वैर सुतक. होय बाळानू, एखादं घरट उडून जातंय, वारुळात पाणी शिरतंय म्हणून मुंगी आणि पाखरू आत्महत्या करीत नाही. त्याचाच आदर्श घेऊन जगायचं असतंय. ठीक आहे ना तात्या, आता शांत राहायचं नाही. आपला हक्क आपण मिळवायचा.
हे म्हण आरक्षण मिळालंच पाहिजे. आरक्षणावर आमचा हक्क आहे. दलितांवर होणारे अन्याय थांबलेच पाहिजे. अरे झालं 70 वर्ष घेतले आरक्षण, आता काय करणार? आता आम्हाला पाहिजे. पण सगळी फळं तुम्हीच भोगलेली आहेत. इतक्या वर्षातली ही जुनी कीड नाही जाणार. आरक्षण हे आम्हाला लागणारच आहे. आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही. आमचा हक्क आहे. शिवाजी राजा शिवाजी राजा शिवाजी राजा महाराज, महाराज आपण काय पाहतोय मी? होय, जेव्हा आमच्या स्वराज्यात असे प्रसंग येतात तेव्हा आम्ही काय आमच्या कानांचे पडदे पोलादाचे करून शांत बसायचा? जेव्हा आम्ही आमच्या निधड्या छातीनं घोड्यांच्या टापा दिल्लीच्या तख्तापर्यंत नेल्या, त्यांचेच हे वारसदार महाराष्ट्राची लाज रस्त्यावर काढत बसले, तरीही आम्ही शांतच राहायचं? अरे याच साठी का केला होता आम्ही स्वराज्याचा अट्टहास? मर्द मराठ्यांच्या या राज्यात आई भवानीचा आशीर्वाद आणि आई जिजाऊंचा लढाऊ बाणा ठेवून वयाच्या 16व्या वर्षी रक्ताचा अभिषेक घालून स्वराज्याची स्थापना केली होती. तो काय हा दिवस पाहण्यासाठी? जगदंब जगदंब. महाराज, माफी असावी, पण काही चूक झाली असेल तर सांगावं आम्हाला. तुम्ही चूक नाही केली, तर ज्यांनी स्वराज्य स्थापनेमध्ये आपल्या प्राणांचं बलिदान दिलं त्या तमाम मावळ्यांचा अपमान केलाय तुम्ही. अरे जाती जातीचं राजकारण चाललंय, धर्माधर्माचं राजकारण चाललंय. आमच्या स्वराज्यात जाती धर्माला आम्ही कधीही स्थान दिलं नव्हतं. आणि आज आज काय पाहतोय आम्ही हे? जगदंब. महाराज, महाराज मराठा असल्यानं कसल्याच सवलती नाहीत आम्हाला. आम्हाला शिक्षणात जादा फी, नोकऱ्यात कमी संधी, अशी परिस्थिती आहे महाराज. मग आम्ही करायचं तरी काय? महाराज, आमची तर त्यापेक्षा वेगळी परिस्थिती आहे. अहो, घरात तर 18 विश्व दारिद्र्य आहे आमच्या. समाजात शिक्षणात आरक्षण आहे, पण शिक्षण घ्यायची कुवतच नाही महाराज आमच्या. त्यासाठी सर्वस्वी तुम्हीच जबाबदार आहात. स्वार्थी आणि बेभरवशाच्या लोकांवर तुम्ही विश्वास ठेवत आहात. विश्वास हा तुम्ही तुमच्या डोळ्यांवर आणि कानांवर ठेवला असता तर आज ही वेळ आली नसती. जर तुम्ही तुमच्या डोळ्यांवर आणि कानांवर विश्वास ठेवला असता तर सत्तेसाठी लालची असलेले हे राजकारणी जाती धर्माचं राजकारण कसं करतात हे नीट उघड्या डोळ्यांनी दिसलं असतं तुम्हाला. काय स्वप्न पाहिलं होतं आम्ही, आणि आज काय पाहतोय हे? स्वतःच राज्य, स्वराज्याचं स्वप्न आम्ही पाहिलं. हे काय आम्हाला राजा व्हायचं होतं म्हणून नाही. ते स्वप्न आम्ही पाहिलं ते आमच्या रयतेसाठी, म्हणजेच तुमच्यासाठी. हे उभं आयुष्य आम्ही तुमच्यासाठीच अर्पण केलंय. पण आज शिवाजी आणि संभाजीचं नाव फक्त जयंती आणि पुण्यतिथीलाच, म्हणजे आम्ही जे काही केलं ते सर्व काही व्यर्थ. जगदंब जगदंब. पण महाराज, दलितांना आरक्षण आहे, त्यांना सगळ्या क्षेत्रात संधी उपलब्ध आहेत, त्यांना पुढे जायचे मार्ग खुले आहेत, त्यांची प्रगती वेगाने होते, आणि आम्ही मराठा असल्यानं आहे त्या ठिकाणीच आहे. महाराज, आम्हाला इतर समाजाप्रमाणे शेती जमिनी नाही आहेत, त्यामुळे नोकरीशिवाय पर्यायच नाही आम्हाला. अहो महाराज, आमच्याकडे जर शेती जमिनी असत्या तर नोकरी करण्यापेक्षा कसले असते ना आम्ही जमिनी. महाराज काय हे प्रत्येक जण आपापल्या जातीचं गारानं मांडतोय. हुकूम करा महाराज,
कलमच करतो साऱ्यांना. थांब रायबा थांब. जाती आणि धर्मांनी ज्यांच्या डोळ्यात वारूळ केलंय त्यांना काय कळणार शिवबांच्या स्वप्नातला महाराष्ट्र. शिवराज्यामध्ये कधीही जाती पाती मानल्या गेल्या नाहीत. हिंदू मुसलमान शीख इसाई हा आपला वैरी नाही, तर स्वार्थ साधणारा स्वराज्याशी शत्रुत्व करणारा हाच आपला खरा वैरी. मग तो मराठा असो, ब्राह्मण असो, मुस्लिम असो किंवा कोणत्याही जाती धर्माचा असो. हिंदवी स्वराज्यासाठी हजारो मावळ्यांनी आपल्या रक्ताची होळी केली. त्यातलाच हा एक माझा बाजी. होय, म्याच हाय बाजी, म्हणजे बाजीप्रभू देशपांडे. जातीनं ब्राह्मण हाय, पण स्वराज्यासाठी जात पात कवाच बघितले नाही. स्वराज्यासाठी होतो तो एक मावळाच. आलं अंगावर की घेतलं छाताडावर, असाच होता यो बाजी. पावन खिंडीत घडला तो इतिहास विसरला का काय तुम्ही? अरे 300 मावळ्यांना घेऊन 5000 गनिमांना 7 तास झुंजवलं या बाजीनं. कोपऱ्याचा आवाज कानावर येत नाहीत तवर पातूर कापलाच एक एक गनिम. अंगावर शेकडो वार होऊन सुद्धा दोन्ही हातात दांडपट्ट घेऊन गनिमाला एक ईद सुद्धा आज सरकू दिलं नाही. कशासाठी रतीये, कशासाठी सांडलं हे रक्त आम्ही या पावनखिंडीत, या असलं दिवस बघण्यासाठी? जगदंब जगदंब. माझा बाजी जातीनं ब्राह्मण होता, पण त्यानं रक्त सांडलं ते रयतेसाठी, सर्वांसाठी, तुमच्यासाठी, आमच्यासाठी. कशासाठी दिली ही प्राणांची आहुती? हा 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 असला महाराष्ट्र पाहण्यासाठी. जसा होता आमचा बाजी तसाच होता आमचा वीर शिवा काशीद. होय, म्याच हाय शिवा काशीद. जातीनं मिळा नेबापूरचा नावी हाय, पण नडायला सर्वांना भारी हाय. अरे आली होती सुलतानाची धाड स्वराज्यावर. सह्याद्रीचा सिंह म्हणजे राजे पन्हाळगडावरती अडकले होते. महाराजांसोबत 200 ते 300 मावळे होते, पण महाराजांना विशाळगडापर्यंत पोहोचवण्यासाठी जीवाच्या पायगड्या घातल्यात आम्ही. ही निष्ठा होती आमची स्वराज्यावरची. अरे जातीनं नावी होतं तरी पण आपला जिरेटोप महाराजांनी माझ्या डोक्यावरती दिला, तेव्हा धन्य झालो आम्ही. मरण तर पाठीला बांधूनच पालखीत बसलो होतो आम्ही. फक्त मरण गणिबाच्या तलवारीनं सोडून घ्यायचं बाकी होतं. राज कधीही कोणापुढे झुकलं नाही, आणि त्याच महाराजांची कापडं होती माझ्या अंगावर. मरणाचं चाळ पायात बांधून काळाच्या छातीवर नाचणार मावळो मी. समोरचा ज्योतिबा आमचं कुलदैवत, त्याच्या पालखीवरती गुलाल खोबरं उधळावं त्याचं प्राण उधळल्यात आम्ही स्वराज्यासाठी. काय हे दिवस बघण्यासाठी? हा हा असा होता आमचा शिवा काशीद. स्वराज्यासाठी, या रयतेसाठी स्वतःहून मरणाच्या पालखीत बसायला तयार झाला तो. त्यानं आपल्या प्राणांची आहुती दिली ती काय हे दिवस पाहण्यासाठी? माझ्या बाजी शिवा काशीद यांच्या सारखेच होते आमचे सरसेनापती प्रतापराव गुजर. होय, म्याच हाय प्रतापराव गुजर, या हिंदवी स्वराज्याचा सरसेनापती. जातीनं मराठा हाय म्या. होय मराठाच. मेघराजा जयसिंगाच्या छावणीत घुसून त्यांच्याच नाकात एसन घालणारा, बेलोल खान आणि त्याच्या हजारो सैनिकांना पाणीही पिऊ न देणारा मीच तो प्रतापराव. महाराजांचा खलिता मिळता शपथ घेतली, त्या बेलोल खानचं शीर धडा वेगळं केल्याशिवाय महाराजांना तोंडच दाखवणार नाही. आणि नेसरीच्या खिंडीत हजारो जणांच्या गरिबांच्या फौजावरती तुटून पडला हा मराठा. याच वेळी राजे म्हणाले, वेडात मराठे वीर दौडले सात. कशासाठी दौडलो आम्ही? हे दिवस पाहण्यासाठी. असे होते आमचे मावळे. त्यांनी कधीही जातीपाती पाहिल्या नाहीत. आमच्या स्वराज्यात सर्व जाती धर्मांचे लोक होते. अरे आमच्या तोफखान्याचा प्रमुख
इब्राहिम खान हा एक मुस्लिमच होता ना? आमची लढाई कोणत्याही जाती धर्माविरुद्ध नव्हती. ती होती ती फक्त आणि फक्त अन्यायाविरुद्धच. लक्षात ठेवा, गळ्यातल्या तुळशीच्या माळा तुम्हाला सावकाराच्या तडाख्यातून सोडवणार नाही. रामायणाचा जप केला म्हणून तुम्हाला तुमच्या बँका सूट देणार नाहीत. या जगात ईश्वर आहे किंवा नाही हा विचार करायची आपल्याला गरज नाही. या जगातल्या सगळ्या घडामोडी माणसंच करत असतात, म्हणून तुमचा उद्धारही तुम्ही माणसांनी स्वतःच केला पाहिजे. काशी, हरिद्वार, पंढरपूर अशा तीर्थयात्रा करून, सोमवार एकादशीचा उपवास करून किंवा पोथ्यांची पारायण करून तुमचा उद्धार होणार नाही, तुमची उन्नती होणार नाही. अरे तुमचे वाडवडील हजारो वर्ष हेच करत आलेत. बरं महाराज, पटलं आमसने. महाराज, आमची चूक झाली. या स्वार्थी सत्तांध राजकारणांच्या मागे गेलो, हीच आमची चूक झाली. इतक्या वर्षाची मैत्री विसरलो केवळ या राजकारणांमुळे. महाराज, आम्हाला पटलं, त्या महाराष्ट्राला जर पुढे न्यायचं असेल तर सर्व जाती धर्माने एकत्र राहणं फार गरजेचं आहे. होय महाराज, आमची चूक झाली महाराज, आम्हाला क्षमा करा. आम्हाला क्षमा करा महाराज. पुढे आम्ही असं नाही वागणार महाराज, आमची चूक झाली. होय महाराज, माफ कर. जगदंब जगदंब. आणि तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवा, आज चौका चौकात आमचे पुतळे उभारले जात आहेत, रस्त्यांना आमचं नाव दिलं जात आहे, सरकारी दप्तरात एका भिंतीच्या कोपऱ्यावर आमचे फोटो लटकावले जात आहेत, आणि खाली मात्र काय चाललंय हे दुर्दैवानं पाहत बसावं लागतं आम्हाला. अरे इतकी वर्ष आम्ही मोगलांना लढा दिला, रयतेचं रक्षण केलं, पण आज दुर्दैवानं काय पाहावं लागतं आम्हाला? मुंबई पुण्यासारख्या लहानशा शहरात दिवाळीचे फटाके फुटल्यासारखे धमाके होत आहेत. काय झालंय माझ्या राज्याच्या सुरक्षेला? माझ्या राज्याचं मनुष्यबळ एकवटलं असताना कुणाची छाती होते आपल्यावर हल्ला करण्याची? काय कमी आहे आपल्यामध्ये? कुठं चुकतो आहोत आपण? हा हिंदू, हा मुसलमान, हा शीख, हा ईसाई, हा दलित, हा मराठा, तरी आपण आपल्यातच भांडत बसलो आहोत. जोपर्यंत जातीय व्यवस्था आहेत तोपर्यंत आपल्याला समानतेची वागणूक ही मिळणार नाही. म्हणूनच या जातीय व्यवस्थाच निकालात काढल्या पाहिजे. ज्याची कुवत आहे त्यालाच संधी मिळाली पाहिजे. या देशातील आरक्षण नष्ट करून आर्थिकदृष्ट्या जो दुर्बल आहे, ज्याला 2 वेळचं जेवण सुद्धा मिळत नाही, त्याला जीवनाच्या प्रवाहात आणलं पाहिजे. मग तो कुठल्याही जातीचा असो, दलित असो, मराठा असो किंवा ब्राह्मण असो वा मुस्लिम असो. तेव्हाच आई जिजाऊंच्या स्वप्नातलं हिंदवी स्वराज्य निर्माण होईल आणि त्याच वेळी म्हटलं जाईल, दिल्लीचं ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा. जगदंब जगदंब. जय
मातीच्या घागरी एक मनाचे भरती पाणी मातीच्या घागरी भीमथडीच्या तटकानाया भीमथडीच्या तटकानाया यमुनेचे पाणी ताजा तुझी बोली गडगडणाऱ्या नभो तुझी बोली गडगडणाऱ्या नभो स्वराच्या सुलतानीनं जबाब देती जिभा स्वराच्या सुलतानीनं जबाब देती जिभा सह्याद्रीचा सिंह गर्जत सह्याद्रीचा सिंह गर्जत शिवशंभूराजा घरी घरी नाद गुंजत महाराष्ट्र माझा छातीवरी ओरली अभिमानाची लेणी ओलादी मदत खेळती खेळती बहिणी दारिद्र्याच्या उन्हात शिजला धनाचा धावाने भिजला देश गौरवासाठी झिजला देश गौरवासाठी झिजला दिल्लीचे तख्तरा महाराष्ट्र माझा छत्रपती शिवाजी महाराज की जय.